हाय, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी अश्वी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे श्रावणातील शेवटचा शुक्रवार, त्याच्यामुळे मी छोटीशी पूजा घातलेली आहे. त्यासाठी आज ब्लॉग करणार आहे. त्याच्यानंतर आजच 15 ऑगस्ट पण आलेले आहे आणि गोपाळ अष्टमी सण आलेली आहे. त्याच्यामुळे एकदम जर आपले सणवार येत असतील तर फार धावपळ होते. हा जो उठायची आहे त्याच्या आधी आपण सगळ्या गोष्टी तयारी करून घेऊया. आधी ना नाश्ता करून घेते आणि मग नंतर सगळ्या गोष्टीची तयारी करूया, नैवेद्य आणि पूजा. तर इथे मी नाश्त्यामध्ये केलेले आहेत पोहे आणि चहा. मी या धावपळीच्या वेळेस ना नेहमी असे पटकन होणारा नाश्ता करते, पोहे उपीट असेल. इथे पोहे झाल्यानंतर मी लगेचच इकडे चहा पण ठेवला आणि चहा आणि पोहे खाऊन झाल्यानंतर मी माझ्या नैवेद्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी घेतली. इथे मी रात्रीच करून ठेवलं होतं, त्याच्यामुळे येळोणी मी ही फ्रीजमध्ये ठेवली होती. त्याच्यानंतर मी आधी इथे आमटी करून घेणार आहे आणि आमटी झाल्यानंतर लगेचच मी सकाळीच लवकर कुकर लावला होता, त्याच्यामध्येच बटाटे वगैरे घातले होते. भात आणि बटाटे शिजून झाल्यानंतर लगेचच मी इथं बटाट्याची भाजी पण करायला घेणार आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात ही गोष्ट झाली. इकडे आमटी आणि भाजी झाल्यानंतर लगेचच मी तेल तापवायला ठेवलं होतं. ते सुद्धा गरम झालं आणि मग मी इकडे लगेचच कुरुड्या तळायला घेतल्या. कुरुड्या ह्या मी सकाळीच तळते. आदल्या दिवशी जर तळून ठेवल्या तर ते थोडंसं माऊ होण्याची शक्यता असते आणि अशा वातावरणात तर सकाळी सकाळी जेव्हा आपल्याला खायचे असतात ना तेव्हाच पापड तळलेलं बरं असतं. सो त्याच्यानंतर इकडे भाजी तयार आहे आणि आमटी पण तयार आहे. कोथिंबीर घालून थोडंसं छान त्याला डेकोरेट करते. आता फक्त राहिलेलं आहे पोळ्या करायच्या. आधी पूजा करून घेऊया आणि मग गरम गरम पोळ्या लाटून घेणार आहे. तर रात्रीच मी सगळ्या गोष्टी प्रिपेअर करून ठेवल्या होत्या. साडी नेसून ठेवली होती आणि कळसाला मी दागिने पण घालून ठेवले होते. बाकीचं राहिलं सगळं पूजेचं सामान, ओटी भरायची होती, परत पानं विडा हे सगळं ठेवायचं होतं. इतकंच सामान होतं, पण एवढ्या सगळ्या गोष्टीला मला 1-1.5 तास निघूनच गेले. तर इथे सगळी मी पटपट पूजा पण आटपून घेतलेली आहे. तर आज गोकुळाष्टमी पण होती आणि मला कृष्णाची पूजा पण करायची होती. कृष्णाला पण मी व्यवस्थित अगदी स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला मी अगदी गंध गोळी लावून त्याला नवीन कपडे वगैरे घालून ठेवले होते आणि त्याच्यानंतर त्याची पूजा पण मला करायची होती. तर इथे मी देवीच्या समोरच कृष्णाची मूर्ती पूजणार आहे. सो इथे मी थोड्याशा अक्षदा ठेवलेल्या आहे, त्याच्यावरती मी कृष्ण ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला अक्षदा, फुलं वगैरे सगळं वाहून त्याची मी पूजा पण केलेली आहे. तर दरवर्षी ना मी गोकुळाष्टमीला कृष्णाला असे छान छान कपडे घालून त्याला मी नटवत असते. त्याच्यानंतर त्याला दुधाचा नैवेद्य पण मी लगेचच दाखवला.
त्याच्यानंतर लक्ष्मीचा जो मुखवटा होता त्यालासुद्धा आवरायचं होतं. त्याचंसुद्धा मी व्यवस्थित त्याला मेकअप वगैरे करून घेतलं. काजळ, लाली हे सगळ्या गोष्टी लावून घेतल्या. त्याच्यानंतर त्याला नथ आणि कानातलंसुद्धा मी वेअर केलं. आता हा जो मुखवटा आहे तो चांदीचा आहे, त्याच्यामुळे त्याला मी अगदी सिल्वर डीपमधून अगदी वॉश करून घेतला होता. त्याच्यामुळे अगदी नवीन असं दिसत आहे, ते खूप छान दिसत आहे. त्याच्यानंतर मी त्यांना एक माझी जी मोत्याची नथ होती ती पण मी वेअर केलेली आहे आणि माझे जे कानातले आहेत ते सुद्धा मी त्याला वेअर केलेले आहेत. तर लक्ष्मीच्या मूर्तीला नटवून वगैरे झाल्यानंतर मी पूजा करायला घेतली. लगेचच मी त्याला जी कळसावरती ठेवून दिली आणि मग त्याच्यानंतर त्याला गजरा, हार वगैरे सगळा घातला आणि माझी पूजा ही अशी संपन्न झाली. आता एवढी पूजा करायला मला 1-1.5 तास हा लागलाच सकाळचा. त्याच्यानंतर मला पोळ्या पण करायच्या होत्या, त्याच्यामुळे मी भरभर जितकं आवरता येईल तितकं आवरतं घेतलं. तरीसुद्धा 1.5 तास लागलाच मला पूजेला. कितीही आधी व्यवस्थित सगळं प्रिपरेशन करून ठेवलं असलं तरी ना दुसऱ्या दिवशी धावपळ ही होतेच. पूजा वगैरे व्यवस्थित सगळी संपन्न झाली आणि मग त्याच्यानंतर मला सवासणी पूजन पण घालायचं होतं. मी माझ्या एका मैत्रिणीला बोलवलं होतं सवासणी पूजनाला. मग तिलासुद्धा मी नैवेद्य दाखवून तिची पण मी पूजा वगैरे करून घेतली आणि ह्या सगळ्या गोष्टीला 3-3:30 वाजलेच होते. त्याच्यानंतर मला संध्याकाळी बायकांना हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा माझा करायचा होता. सो त्याच्यासाठी मला माझी साडी वगैरे दागिने सगळे काढून ठेवायचे होते, पण ते मी अजून काढून ठेवले नव्हते. ते सगळं पूजा वगैरे नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर त्याचीसुद्धा मी तयारी करून घेतली. तर इथे मी संध्याकाळच्या कार्यक्रमाला अशी ही बनारसी सिल्क साडी छान काढून घेतलेली आहे आणि अगदी अंगाबरोबर आणि अगदी चापून चुपून बसते आणि त्याच्यावरती मी हे असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे मरून कलरचं, ते पण मी वेअर केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की माझी पूजा कशी दिसते. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.